मित्रांनो, स्वामींनी दिलेली प्रत्येक गोष्ट ही तेवढीच शक्तिशाली आहे जेवढे स्वामी शक्तिशाली होते. जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांवर संपूर्ण विश्वास आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे अशा 2 ओळी ज्या तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवल्यात तर नक्कीच तुमचे नशीब बदलणार आहे. हो मित्रांनो, स्वामींनी दिलेल्या या 2 ओळी आजच तुम्ही तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा. तुमचे नशीब बदलेल, तुम्हाला एक शक्तीचा अनुभव नक्की होईल. आता या 2 ओळी कोणत्या आहे आणि कोणत्या भिंतीवर त्या लिहून ठेवायच्या याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुमच्या हॉलमध्ये, बेडरूममध्ये, किचनमध्ये कोणत्याही दिशेच्या भिंतीवर याचे कोणतेही नियम नाही की याच दिशेच्या भिंतीवर किंवा याच दिशेला याच भिंतीवर हे लिहून ठेवावं असा कोणताही नियम नाही. जिथे तुम्ही बसतात रोज, सोफ्यावर किंवा खुर्चीवर, बेडवर, जिथे तुम्ही रोज जास्त वेळ बसतात त्याची समोरची भिंत तुम्हाला निवडायची आहे. हा एकच नियम आहे. तुम्ही झोपता त्याच्या समोरची भिंत हा एक नियम आहे की आपण जिथे रोज बसतो, ज्या भिंतीवर आपली रोज नजर जाते ती भिंत निवडायची आणि त्या भिंतीवर या 2 ओळी लिहून घ्यायच्या किंवा याचं स्टिकर मिळतं ते स्टिकर आणून चिटकवायचं किंवा तुम्ही ते स्टिकर ऑनलाईन बनवू सुद्धा शकतात. आता या 2 ओळी कोणत्या? तर मित्रांनो, या 2 ओळी तारक मंत्रामधल्या 2 ओळी आहे. तारक मंत्राचा अर्थ याच्या नावातच दडलेला आहे. तारक म्हणजे संकटातून, अडचणीतून तारणारा असा होतो. म्हणजेच आपणास आपल्या जीवनातील प्रत्येक संकटातून, अडचणीतून तारणारा मंत्र म्हणजेच तारक मंत्र. तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थ यांच्या अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे. जे व्यक्ती आजाराने त्रस्त आहेत, कुठल्या तरी चिंतेने ग्रस्त आहेत, अशा व्यक्तींना तारण्यासाठी स्वामी नेहमी काही ना काही उपाय करत असतात. हा तारक मंत्र स्वामी समर्थ यांनी आपणास दिलेली अनमोल अशी भेट आहे. या तारक मंत्रात खूप ताकद आहे. या तारक मंत्रामध्ये इतकं सामर्थ्य आहे की आपणास कुठल्याही संकटातून, अडचणीतून हा मंत्र तारत असतो. म्हणून या तारक मंत्रातल्या या 2 ओळी आपण आपल्या भिंतीवर लिहून ठेवायच्या आहे किंवा स्टिकर त्याचं चिटकवायचं आहे. आता या 2 ओळी कोणत्या? तर मित्रांनो, या 2 ओळी आहे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. या 2 ओळी तुम्ही भिंतीवर लिहून ठेवा किंवा याचं स्टिकर बनवा, फ्रेम बनवा, ती लावा. आता हे का लावायचं? तर मित्रांनो, जेव्हा आपण थकलेलं असतो, हारलेलं असतो, प्रश्नांनी घेरलेलो असतो, उत्तर मिळत नाही, मार्ग मिळत नाही, काय करावे हे कळत नाही, कोणी मदत करायला नसतं, संकट अडचणी समोर असतात, कुठेच काहीच मिळत नाही, तेव्हा आपण जेव्हा आपल्या घरी येऊन बसतो आणि आपण बघतो समोर भिंतीवर, तेव्हा लिहिलेलं असतं अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणजे आहे एक शक्ती जी अशक्य सुद्धा शक्य करेल आणि ते म्हणजे स्वामी. जेव्हा आपल्यावर संकट येतात, आम्ही थकलेलो असतो, हारलेलो असतो, घेरलेलो असतो, संकट अडचणी सगळं काही असतं जीवनात, शेवटचा पर्याय सुद्धा मिळत नाही, तेव्हा जेव्हा आपण या 2 ओळींकडे लक्ष देतो, या 2 ओळी वाचतो, तेव्हा आपल्या अंगात, आपल्यामध्ये एक वेगळी शक्ती येते. ती स्वामी शक्ती येते आणि स्वामी आपल्याला धीर देतात की अशक्य ही शक्य होईल आणि ते मी करेल. म्हणून ह्या 2 ओळी आपल्याला आपल्या घरात अशा जागेवर लिहायच्या आहेत जिथे आपली रोज उठता बसता, चालताना, जाता येता नजर पडेल अशी भिंत निवडा आणि त्या भिंतीवर याचं स्टिकर चिटकवा किंवा ह्या 2 ओळी लिहून ठेवा आणि चमत्कार नक्की बघा. मित्रांनो, एकदा करून तर बघा. सगळं काही होतं, फक्त विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ.